नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. काल नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होते. या स्पर्धेत शिवराज राक्षे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेक कुस्तीगीर संघटना करीत आहे. तर आपण तेथे नक्की काय घडलं त्याबद्दल माहिती घेऊया. आता आपल्या सोबत ज्येष्ठ कुस्तीगीर नाना मोरे आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि नक्की तिथे काय घडलं त्याबद्दल चर्चा करणार आहोत. मी एस मराठी न्यूज मधून बोलते. हा, बोला ना. तर काल केसरी 2025 स्पर्धा आपली पार पडली. त्या दरम्यान काहीतरी घटना घडली आहे. त्या संदर्भात आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं. नक्की शिवराज राक्षे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेक कुस्तीगीर संघटना देखील करत आहे. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मी दिंडोरी तालुका तालीम संघाकडून असं सांगतो, मी 6 दिवस त्या स्पर्धा पाहिला तिथंच होतो, 29 ते 2 तारखेपर्यंत. आणि त्या फायनलच्या स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत जे महत्वाचे मल्ल होते, शिवराज राक्षे असेल, पृथ्वीराज मोहोळ असेल, त्यानंतर हर्षद सदगीर असेल, त्याच्यानंतर प्रकाश बनकर असेल आणि गायकवाड असेल, महेंद्र गायकवाड. तर जी शेवटचा अंतिम सामना झाला म्हणजे एक सेमी फायनल आणि फायनल. तर सेमी फायनल मध्ये ती शिवराज राक्षे आणि मोहोळ यांच्यात जी कुस्ती झाली, त्या कुस्तीमध्ये आम्ही जरी मैदानी कुस्त्याचा अनुभव असेल पण मॅटवरल्या कुस्त्याचा आता बऱ्यापैकी स्पर्धा म्हणून आम्हाला अनुभव आला. तर शिवराज राक्षे हा पूर्ण चित नसताना बी पंचांनी तसं 7 ते 8 सेकंद थांबवावं लागत होती त्या स्टेजला कुस्ती. तर 2 सेकंदाच्या आत निर्णय दिला. त्या पलीकडे त्यांनी शिवराज राक्षे यांनी अपील केलं. त्या अपिलाची कुठली दाद दिली नाही त्या अपिलाला, ते फेटाळलं गेलं आणि ती कुस्ती स्क्रीनवर दाखवली पाहिजे कशी झाली, काय झाली पाहिजे. तिसऱ्या अंपायरनं तो चुकी बरोबर हा निर्णय दिला पाहिजे. तसं काही घडलं नाही आणि हा शिवराज राक्षेवर खऱ्या अर्थाने अन्याय दिसतो. कारण 2 वेळेस तो महाराष्ट्र केसरी, आता तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार होता. कदाचित तो महाराष्ट्र ट्रिपल केसरी झाला, तो डीवायएसपी म्हणून त्याला महाराष्ट्र शासनानं त्याला डीवायएसपी म्हणून दिला असतो. पण दुःख वाटतं कुस्ती क्षेत्रामध्ये अशा चांगल्या पैलवानावर असा अन्याय होऊ नये असं मला तरी तालुका तालीम संघाच्या वतीने वाटतंय. सर, आता सर्वात मोठी म्हणजे बातमी अशी समोर येते की शिवराज राक्षे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? खूप मोठा अन्याय होईल. जर पैलवान घडवताना काय कष्ट असतात त्या पैलवानाच्या आई वडिलांना, स्वतः त्या पैलवानाला संपूर्ण बालपणापासून ती मेहनत ते करतात आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळायची म्हणून त्या पैलवानाला महिन्याला 25-30 हजार रुपयाचं खुराक लागतो. इतके मोठ्या प्रमाणात खर्च त्याच्यावर होतो. चांगल्या पूर्ण घरदार सोडून प्रॅक्टिससाठी शहराकडे पुण्यामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन प्रॅक्टिस करावी लागते. आणि शक्यतो जे पैलवान असतात हे गरीब घरचे असतात. त्याचे आई वडील आपण पाहिलं असेल टीव्हीला, शिवराज राक्षेचे आई वडील सामान्य कुटुंबातले लोक होते, एकदम सामान्य माणसे घरी काबर कष्ट करत. त्या दिवशी सुद्धा ते शेतात काम करीत होते की ज्यांचा मुलगा महाराष्ट्र केसरीची कुस्ती खेळतो आणि त्याचे आई वडील शेतात काम करतात. तर अशा कुटुंबातून तो इतक्या पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर शेवटच्या क्षणाला जर त्याच्यावर असा अन्याय होत असेल तर ते योग्य नाही. पंचांचा निर्णय जरी पंचांनी दिला असेल पण परत तिसरे जे कोणी पंच असेल त्यांनी ते थांबून ते पूर्ण स्क्रीनवर घेऊन त्याला त्यांनी जे अपील केलं होतं त्या अपीलला दाद द्यायला लागत होती. जय पराजय काय असो, त्यांनी जी स्टेज घेतली होती ती 4 गुणांची होती. इथपर्यंत आपण मान्य करतो पण चितपटची नव्हती. ठीक आहे सर, धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला दिल्याबद्दल. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.